आपल्याला काय करायचं आहे, लॉ ऑफ मशीनवरती एक्स्ट्रा तुमचे काय प्रॉब्लेम असतील किंवा अजून काय समज नसेल तर त्यामध्ये काही उत्तर घेऊ. आता मी तुम्हाला प्रॉब्लेम वाचून दाखवतो. इन ए मशीन लोड ऑफ 500 न्यूटन वॉज लिफ्टेड बाय एफर्ट ऑफ 15 न्यूटन. त्यामध्ये एक लोड दिलेला आहे 5 न्यूटनचा, जो लिफ्ट केलेला आहे एफर्ट किती न्यूटनचा आहे, 50 न्यूटनचा आहे. ओके. अनदर लोड ऑफ 750 न्यूटन, अनदर दुसरा जो लोड आहे 750 न्यूटनचा वॉज लिफ्टेड बाय एफर्ट ऑफ 6 न्यूटन. 750 लोड हा 60 न्यूटननं काय केलं, लिफ्ट केला आहे. आणि ह्या दोन्ही ह्याच्यावरून काय करायचं, लॉ ऑफ मशीन काय करायचं आपल्याला ऑब्टेन करायचं किंवा प्रिपेअर करायचं. ओके. सो राईट डाऊन फर्स्ट काय काय दिले बघा आपल्याला. गिवन डाटा, ए मशीन लोड ऑफ 50 न्यूटन वॉज लिफ्टेड बाय एफर्ट ऑफ 50 न्यूटन. ओके. लोड दिला आहे W1 आपण म्हणूया त्याला. W1 किती आहे, 500 न्यूटन. ओके. लिफ्टेड बाय एफर्ट त्याला आपण P1 म्हणूया, किती आहे 50 न्यूटन. 50 न्यूटनच्या एफर्टला 5 न्यूटनचा लोड काय केला, लिफ्ट केलेला आहे. ओके. अनदर लोड ऑफ 750 न्यूटन, अनदर लोड त्याला आपण W2 म्हणूया अनदर लोडला. ओके. ही जे अनदर लोड आहे ते किती आपण लिफ्ट झालेला आहे, P2 आपण म्हणूया 60 न्यूटन. 60 न्यूटन काय आहे, लिफ्ट झालेलं आहे. आणि आपल्याला लॉ ऑफ मशीन काय करायचं आहे, ऑब्टेन करायचं आहे. लॉ ऑफ मशीन काय करायचं आहे, ऑब्टेन करायचं. ओके. बट वी नो दॅट, वी नो law of machine is capital P is equal to small m w plus c. It is the law of machine. Okay. तर ह्या टर्म्स मध्ये काय करायचं, त्या जे दोन व्हॅल्यूज आहेत ते काय करायचं, कन्वर्ट करायचं. पहिल्या आपला आता प्रिव्हियस लेक्चरला आपण ज्या प्रकारे बघितलो त्या प्रकारे काय करायचं आहे, ह्या इक्वेशनमध्ये लॉ ऑफ मशीन जे आहे ह्या इक्वेशनमध्ये काय करायचं, ह्या गोष्टी लिहायच्या. ओके. फर्स्ट P आणि M, सॉरी P आणि W ह्या दोन गोष्टी आपण दिलेल्या आहेत. सो P1 M W1 प्लस C ह्या प्रकारचे इक्वेशन नंबर 1 होईल. दुसरी इक्वेशन काय होईल, P2 इज इक्वल टू M W2 प्लस C ह्या प्रकारचे इक्वेशन दुसरं होईल. तर ते दोन इक्वेशन्स लिहून घ्यायचे. फर्स्ट P1 इथे आहे 50 इज इक्वल टू M ॲज इट इज. ओके. W किती आहे, W1 500 प्लस C असं लिहू शकतो किंवा डायरेक्टली आपण 500 M असं लिहू शकतो. ओके. प्लस C that is the equation number 1. ओके. सेकंड दोन व्हॅल्यू दिल्या W2 750 आहे, P2 600 आहे. त्या प्रकारे लिहूया की P2 किती येईल आता 60 इज इक्वल टू W2 750 M प्लस C. दॅट इज दी इक्वेशन नंबर 7. ओके. आता हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं, आपल्याला सबट्रॅक्शन करायला पाहिजे. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 and 1. ओके. सबट्रॅक्ट करायचं आहे. प्लस मायनस रिमूव्ह होईल. 750 मायनस 500 किती, मायनस 150, सॉरी मायनस 250. ओके. त्यानंतर मायनस 60 प्लस 50 दॅट इज मायनस 10. ओके. सो मायनस 10 इज इक्वल टू मायनस 250 M. बट सो ह्या प्रकारे काय करायचं, M ची व्हॅल्यू कशी येईल, मायनस 10. इकडे काय होईल, भागिले होईल मायनस 250. सो M इज इक्वल टू मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. आणि त्या प्रकारे तिची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल, आपली काय होईल व्हॅल्यू 0.04. M ची व्हॅल्यू काय येईल 0.04. ओके. तर ही व्हॅल्यू काय असेल आपली, स्लोप ऑफ लाईन असेल, M ची व्हॅल्यू असेल. आता हे दोन एक्झाम्पल किंवा दोन इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला M ची व्हॅल्यू मिळते. आता ही M ची जी व्हॅल्यू आहे ती काय करायची आहे, कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट करायची. ओके. याच्या पुढचं काय आन्सर असेल, पुट दी व्हॅल्यू ऑफ M इन इक्वेशन 1. इन इक्वेशन 1 यामध्ये काय करा, व्हॅल्यू पुट करा. काय 50 इज इक्वल टू 500 इंटू 0.04 प्लस C. ओके. तर ह्या व्हॅल्यूज करा, त्यामध्ये पुट करा, तर आपल्याला जर आन्सर मिळेल. ओके. M इज इक्वल टू 0.04 ही जे M ची व्हॅल्यू आहे ती आपण म्हणजे काय असणार आहे, स्लोप ऑफ लाईन असणार आहे. ओके. तर ती व्हॅल्यू काय करायची आहे, कोणतेही इक्वेशन 1 मध्ये पुट करा, अदरवाईज सेकंडमध्ये पुट करा, तर तुम्हाला काय होईल, C ची व्हॅल्यू मिळेल. आता जी C ची व्हॅल्यू आहे, ओके, ती किती असते, ती किती येते बघा, 30 न्यूटन. C इज इक्वल टू 30.
ओके, हा एक्झाम्पल सॉल्व करता तुम्हाला काय मिळेल, सी ची व्हॅल्यू मिळेल 30. ओके, आता ही सी ची जी व्हॅल्यू 30 येईल. ओके, आणि एम ची जी व्हॅल्यू 0.04 आहे. बाय युजिंग दिस आपल्याला काय करायचं आहे, लॉ ऑफ मशीन जे आहे ते काय करायचं आहे, ऑब्टेन करायचं आहे. वी नो दॅट लॉ ऑफ मशीन इज इक्वल टू पी इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी. आता ह्यामध्ये एम आणि सी ची व्हॅल्यू केल्यानंतर ना आपल्याला काय होईल, लॉ ऑफ मशीन ऑब्टेन होईल. सो लॉ ऑफ मशीन किंवा लॉ ऑफ मशीन इज इक्वल टू काय, पी इज इक्वल टू एम ची व्हॅल्यू किती आहे बघा, 0.04 इंटू एम डब्ल्यू ॲज इट इज प्लस सी किती आहे 30. ओके, दिस इज दी लॉ ऑफ मशीन. ओके, आणि हे मशीन लॉ ऑफ मशीन आहे. काय करायचं आपल्याला डिटर्मिन करायचं आहे. ओके, तर हा जो 4 मार्काचा क्वेश्चन आहे. ओके, या प्रकारे काय करायचं, सॉल्व करायचं आहे. तर बघितलं तुम्ही 2 एफर्ट 2 पी दिला डब्ल्यू दिले असेल तर त्याप्रमाणे लॉ ऑफ मशीन फाइंड आउट करायचं आहे. तर ते 2 व्हॅल्यूज आहेत ते 2 लॉ ऑफ इक्वेशन पुट करायचे आहे. त्याच्यावर एम ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. ती एम ची व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट करा तुम्हाला सी ची व्हॅल्यू मिळेल. आणि एम आणि सी हे काय करा, लॉ ऑफ इक्वेशन हा जो इक्वेशन नंबर आहे, इक्वेशन नंबर आहे इक्वेशन. ओके, तर त्यामध्ये पुट करा तुम्हाला काय होईल, लॉ ऑफ मशीन मिळेल. ओके, त्या पद्धतीने काय करायचा, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. नेक्स्ट अजून आपण दुसरा एक प्रॉब्लेम घेऊया जेणेकरून तुम्हाला अजून पण ह्यातील जे काही मायनर्स कृपया असतील ते तुम्हाला यातून कळून येईल. नेक्स्ट आपण प्रॉब्लेम बघूया. ए मशीन लिफ्ट्स ए लोड ऑफ 19 किलोन्यूटन अँड 29 किलोन्यूटन बाय एफर्ट ऑफ 700 अँड 900 न्यूटन. ओके, त्यात दिल्याप्रमाणे लोड आहे W1 किती आहे तो 19 किलोन्यूटन आणि W2 29 किलोन्यूटन. हे दोन लोड लिफ्ट करण्यासाठी एफर्ट किती लागणार आहे, 700 न्यूटन आणि 900 न्यूटन दिसतोय. सो P1 इज इक्वल टू 700 and P2 is equal to 900 respectively. Okay, a machine has lift a load of 19 kilonewton W1 and 29 kilonewton by effort of 700 newton and 900 newton respectively. Calculate the law of machine. आपल्याला law of machine काय करायचं आहे, calculate करायचं आहे. Okay, and efficiency of load of 50 kilonewton and efficiency सुद्धा काय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. and efficiency of load दिलेला आहे 50 किलोन्यूटन if VR is, आणि त्यावेळी VR किती असणार आहे 50, VR दिलेला आहे 50. या सगळ्या गोष्टी काय करायचं आपल्याला, एफिशियन्सी मार्क करायचं आहे आणि ह्या डाटावरून लॉ ऑफ मशीन काय करायचं आहे फाइंड आउट करायचं. ओके, ह्यामध्ये या 2 डाटावरून आपण लॉ ऑफ मशीन काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. प्रिव्हियस लेक्चरला आपण बघितले कशा पद्धतीनं. तर फर्स्ट काय करायचं त्याच्या आपल्याला की इन टर्म्स ऑफ लॉ ऑफ मशीन या दोन्ही पद्धती काय करायचं, सॉल्व करून घ्यायचं आहे. फर्स्ट काय, P1 इज इक्वल टू 700 इज इक्वल टू, किंवा आपण काय ठीक आहे 700 इज इक्वल टू P1, त्यानंतर काय येईल प्लस सी. ओके, हा इक्वेशन 1 आहे. त्यानंतर P2 W2, P2 काय 900 W2 M प्लस सी. ओके, सो सबट्रॅक्ट करायचं आहे टू गेट व्हॅल्यू ऑफ एम ची व्हॅल्यू मिळवण्यासाठी काय करायचं आहे, त्या 2 व्हॅल्यू काय करायचं सबट्रॅक्ट करायचे आहेत. -200 किती 29 मधून 29 गेले -10. ओके, एम प्लस सी. ओके, सो टू गेट एम -200 डिवाइड बाय -10,000. ओके, जर आपल्याला एम ची व्हॅल्यू मिळते. ओके, ही जी एम ची व्हॅल्यू आहे ओके ते आपल्याला काय करायचं आहे, कोणत्याही एका इक्वेशनमध्ये काय करायचं आहे, पुट करायचं आहे जेणेकरून आपल्याला काय मिळेल, व्हॅल्यू ऑफ सी मिळेल. ओके, सो पुट व्हॅल्यू पुट एम इज इक्वल टू 0.02 इन इक्वेशन 1. कोणत्याही इक्वेशनमध्ये काय करा, पुट करा. काय करूया आपण, सो काही बघा 700
इज इक्वल टू इंटू 0.02 प्लस सी. ओके, आता ही सी ची व्हॅल्यू पुट करा, सॉरी एम ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर ना आपल्याला सी ची व्हॅल्यू मिळते. ती सी ची व्हॅल्यू आहे ती 320 न्यूटन येईल. 320 न्यूटन आपल्याला काय मिळते, सी ची व्हॅल्यू मिळेल झाली. ओके, तर ह्या पद्धतीने सी ची व्हॅल्यू मिळालेली आहे, एम ची व्हॅल्यू मिळालेली आहे. ओके, तर सी आणि एम ची व्हॅल्यू मिळाली तर काय करायचं, नेहमी लॉ ऑफ मशीन लिहायचं आहे इन टर्म्स ऑफ पी इज इक्वल टू एम किती आहे 0.02 डब्ल्यू प्लस सी किती आहे 320 न्यूटन. आता आला लॉ ऑफ मशीन. ठीक आहे, या पद्धतीने आपण लॉ ऑफ मशीन आपल्याला मिळालेलं आहे. ओके, आपण आता एक तिसरं प्रॉब्लेम बघायला, त्याच्यातून स्टेप्स पण काय सगळ्या लॉ ऑफ मशीनपर्यंत सेम आहे. आता आपल्याला काय सांगितलं ते मी डब्ल्यू दिलेलं आहे, बी आर दिलेलं आहे आणि एफिशियन्सी काय करायचं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर आपल्याला डब्ल्यू दिले, बी आर दिले आणि एफिशियन्सी फाइंड आउट करायचं आहे. वी नो दॅट एफिशियन्सी इज इक्वल टू एम ए अपॉन बी आर इंटू 100. बरोबर आहे, बी आर माहिती आहे, आपल्याला काय करायचं आहे एम ए फाइंड आउट करायचं आहे. का, कारण की एफिशियन्सी करण्यासाठी. सो डब्ल्यू डिवाइड बाय पी हे माहीत असणं गरजेचं आहे एम ए फाइंड आउट करण्यासाठी. डब्ल्यू माहिती आहे, तर पी फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं आहे, डब्ल्यूची व्हॅल्यू यामध्ये काय करायचे पुट करायचे. सो वी गेट पी. सो पी इज इक्वल टू पुट दी व्हॅल्यू ऑफ डब्ल्यू इंटू दिस 0.02 इंटू 50 प्लस 320. सो पीची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल, ती जी पीची व्हॅल्यू आहे ती किती 1320 न्यूटन. 1320 न्यूटन इज दी व्हॅल्यू ऑफ पी. ओके, पीची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 1320 न्यूटन. त्याच्यावर काय करायचं तुम्ही एम ए फाइंड करायचा. एम ए इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन पी दॅट इज 1320 डिवाइड बाय सॉरी डब्ल्यू किती आहे, आता ही न्यूटनमध्ये करा, कन्वर्शन करा. ओके, ही न्यूटनमध्ये पी किती आहे 1320. त्याच्यामुळे आपल्याला एम ए मिळेल. ओके, तो एम एची व्हॅल्यू काय करायचे सॉल्व करून घ्या. आणि याप्रमाणे एफिशियन्सी इज इक्वल टू एम ए अपॉन बी आर इंटू 100. त्यामध्ये काय करा, या व्हॅल्यूमध्ये ही जी एम एची व्हॅल्यू आहे बी आर दिलेलं आहे आणि हे व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला काय मिळेल त्याची एफिशियन्सी मिळेल. ओके, अशा पद्धतीने काय करायचं, तो प्रॉब्लेम काय करायचे, दोन प्रॉब्लेम काय करायचे ते सॉल्व करायचे. ओके, ह्यातून अजून काय समजलं असेल तर तुम्ही काय करू शकता, ज्या नोट्स आहेत पीपीटी दिले आहेत तर तुम्ही बघू शकता. ओके, थँक्यू. यानंतर काय करायचं पुढचं आपल्याला प्रत्येक जे सिम्पल मशीन्स आहेत, ओके, व्हील अँड ॲक्सेल असेल किंवा डिफरन्शियल व्हील अँड ॲक्सेल असेल, सिम्पल स्क्रू जॅक असेल, ओके, किंवा सिंगल पर्चेस क्रॅप, डबल पर्चेस क्रॅप, जे सगळे सिम्पल मशीन्स आहेत, ओके, त्याचा व्हेलॉसिटी रेशो आपल्याला बघायचा आहे आणि त्याच्या संदर्भातील 1 ते 2 जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते काय करायचे 1 बाय 1 आपल्याला काय करायचे स्टडी करायचे. ओके, सो नेक्स्ट लेक्चरपासून काय करूया आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्सचा प्रॉब्लेम काय करायला सॉल्व्ह करायचे. ह्याच्या अगोदर आपण आता जनरल प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत, आता मशीन्स सिम्पल मशीन जे आहेत त्यावरती प्रॉब्लेम काय करायचे सॉल्व्ह करून घ्यायचे. आता हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते जनरल मशीनचे प्रॉब्लेम आहेत. आता आपल्याला स्पेसिफिकली जे आपण मशीन सगळे बघितले, सिंगल पर्चेस क्रॅप, डबल पर्चेस क्रॅप, वॉरमॅन वॉरमेल, त्यानंतर डिफरन्शियल ॲक्सेल अँड व्हील, स्क्रू जॅक, ओके, यासारख्या सगळ्या मशीनच्या वरती प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह करायचे. ओके, थँक्यू.